नमस्कार. आज मी इथे पापलेट फ्राय करून दाखवणार आहे. हे पहा, इथे मी हे पापलेट स्वच्छ धुवून याला मीठ आणि लिंबू लावून ठेवले होते 10 ते 15 मिनिटं. आता आपण या पापलेटला लावण्यासाठी काय काय वापरतोय ते साहित्य बघूया. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बेसनच्या पिठाचा देखील वापर करू शकता किंवा रवाही वापरू शकता. मी इथे ज्वारीचं पीठ वापरले. आता या पिठामध्ये आपल्याला लाल मिर्च पावडर 2 मोठे चम्मच घेतलेले आहेत. त्याचबरोबर गरम मसाला 1 चम्मच, हळद आणि धणे आणि जिरे याची पूड मी इथे वापरलेली आहे. हे सगळं मी या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही इथं लाल तिखट जास्त वापरू शकता किंवा मी इथे अद्रक लसणाची जी पेस्ट वापरली आहे त्यामध्ये तुम्ही 1-2 हिरवी मिरची वाटून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने हे पीठ थोडं पाणी घालून आपण पातळ असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पापलेटला व्यवस्थित लावता येईल. हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. तुम्ही बघत असाल मी थोडं पाणी वापरलेलं आहे. मी एकदम पाण्याचा वापर केलेला नाही. अशा पद्धतीने हे पहा, हे मी मिश्रण आता तयार केलेलं आहे आणि हे आता मी पापलेटला लावून घेते. इथे मी आणखी एका अर्ध्या चमचा मिठाचा वापर करत आहे. पापलेटला आधी मी मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतंच, पण या पिठामध्येही मी मिठाचा वापर करत आहे, कारण पापलेट हा आळणी मासा असल्यामुळे त्याला थोडंसं मीठ जास्त लागतं. जास्त मिठाचा वापर केला की तो थोडा टेस्टी लागतो. अशा पद्धतीने पापलेटला दोन्ही बाजूंनी मसाला लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सगळे पापलेट व्यवस्थित असे तयार करून घेते. हे बघा तुम्ही, या सगळ्या पापलेटला मी हा मसाला लावून ठेवलेला आहे 10 मिनिटं, जेणेकरून तो चांगला त्याच्यामध्ये मुरला जाईल. आणि मी आता हे फ्राय करून घेते. बघत असाल तुम्ही, मी इथे डीप फ्राय केलेला आहे. तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छानसा फ्राय करून घ्यायचा आहे. याला आपण जे मसाले लावलेले आहेत त्याच्यामुळे या पापलेटला खूप छान चव येते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी पापलेट छान फ्राय करून घ्यायचं आहे. हे पहा, पापलेटला लावलेला मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आता फ्राय करून झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही कशी वाटली नक्की कळवा. आणि आता आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.